आपण तासनतास अभ्यास करतो, पण खरंच लक्षात किती राहतं? कधीकधी असं वाटतं की नाही ना, की सगळं डोक्यावरूनच जाते. पण काळजी नसावी, कारण या समस्येवरचं उत्तर स्वामी विवेकानंदांनी दिलंय. आज आपण शिक्षण आणि अभ्यासाकडे त्यांच्या नजरेतून पाहणार आहोत. आणि ही फक्त मार्कांसाठीची ट्रिक नाहीये, तर आयुष्य बदलून टाकणारी एक दृष्टी आहे. चला तर मग या शक्तिशाली विचारांच्या सागरात खोलवर जाऊया आणि पाहूया की अभ्यासाची खरी पद्धत काय आहे. आपल्यासाठी शिक्षण म्हणजे काय? भरपूर पुस्तकं, नोट्स, डेटा, फॅक्ट्स. आपलं डोकं जणू काही एक हार्ड ड्राईव्ह आहे आणि आपण त्यात अधिकाधिक माहिती भरण्याचा प्रयत्न करतोय. पण थांबा, इथेच स्वामी विवेकानंद आपल्याला थांबवून एक साधा आपण खूप मूलभूत प्रश्न विचारतात. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे खरंच ही माहिती गोळा करण्याची शर्यत आहे का? हा एकच प्रश्न आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीवर विचार करायला भाग पाडतो, नाही का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं एकाच वाक्यात. स्वामीजी म्हणतात, शिक्षणाचं मूळ, त्याचा आत्मा, त्याचं सार दुसरं तिसरं काही नसून एकाग्रता आहे. हो, एकाग्रता ही एकच गोष्ट सर्व प्रकारच्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. मग ते विज्ञान असो, कला असो किंवा अगदी आयुष्यातलं कोणतंही कौशल्य. ह्याच एका विचारावर आपलं हे संपूर्ण विश्लेषण आधारलेलं आहे. चला बघूया कसं ते. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. विचार करा, जसं भौतिकशास्त्रात प्रत्येक गोष्टीचा एक मूलभूत कण, एक फंडामेंटल पार्टिकल शोधला जातो, तसंच ज्ञानाच्या जगाचा शिक्षणाचा सुद्धा एक मूलभूत घटक आहे. आणि गंमत म्हणजे एकदा का तो घटक आपल्या हाती लागला ना, की बाकी सर्व गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. तो घटक कोणता आहे हेच आता आपण समजून घेणार आहोत. आता हे बघा किती सुंदर साधर्म्य आहे. आजचं विज्ञान जसं की स्ट्रेंग थिअरी आपल्याला काय सांगतं? हे संपूर्ण विश्व, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा ऊर्जेच्या कंपनांमधून म्हणजेच व्हायब्रेशन्समधून बनला आहे. याच धर्तीवर स्वामीजी म्हणतात की ज्ञानाच्या जगाचा आपल्या आंतरिक विश्वासा मूळ आधारस्तंभ आहे एकाग्रता. जसं प्रत्येक वस्तू कंपन्यानं बनलेली आहे, अगदी तसंच प्रत्येक ज्ञान, प्रत्येक कौशल्य हे एकाग्रतेच्या कंपन्यानेच मिळवता येतं. मनाला एका बिंदूवर आणणं हीच ती खरी शक्ती आहे. स्वतः स्वामी विवेकानंदांचे हे शब्द किती महत्त्वाचे आहेत पहा. विचार करा, ते म्हणत आहेत की जर त्यांना परत विद्यार्थी बनण्याची संधी मिळाली तर ते पुस्तकं घोकमपट्टी करण्यावर वेळ घालवणार नाहीत. नाही, ते आधी आपली शिकण्याची क्षमता वाढवतील, म्हणजेच एकाग्रता आणि अलिप्तता या दोन शक्तींना विकसित करतील. कारण ज्याच्याकडे ही शक्ती आहे तो कोणत्याही विषयाचं ज्ञान सहज मिळवू शकतो. म्हणजे काय शिकावं यापेक्षा कसं शिकावं हे जास्त महत्त्वाचं आहे. अच्छा, ठीक आहे, एकाग्रता महत्वाची आहे हे तर पटलं. पण ती मिळवायची कशी? ती काय हवेतून तर नाही येणार, बरोबर? आणि इथेच आपण आपल्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे येतो. ती म्हणजे इच्छाशक्ती, आपलं विल पॉवर. हीच ती खरी ताकद आहे जी आपल्याला एकाग्रतेच्या शिखरावर पोहोचवते. इथे स्वामीजी शिक्षणाची व्याख्याच बदलून टाकतात. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे बाहेरून माहिती घेणं नाही, तर आपल्या आत असलेल्या शक्तीला काबूत आणणं आहे. ज्या प्रशिक्षणाने आपली इच्छाशक्ती, आपलं विल पॉवर नियंत्रणात येतं आणि प्रोडक्टिव्ह बनतं, ते खरं शिक्षण. आपल्या मनात दिवसभर विचारांचं जे वादळ उठतं, भावनांचा जो कल्लोळ माजतो, त्या सर्वांना योग्य दिशा देण्याची प्रक्रिया म्हणजेच खरं शिक्षण. आता हे उदाहरण बघा, किती सोपं करून सांगते. एका बाजूला एक फुटबॉलपट्टू आहे जो आपलं सर्वस्व पणाला लावून आपलं मन आणि शरीर फक्त त्या एका चेंडूवर केंद्रित करतो. आणि दुसऱ्या बाजूला एक विद्यार्थी आहे जो आपली सर्व बौद्धिक शक्ती एका वैज्ञानिक संकल्पनेवर केंद्रित करतो. वरवर पाहता ही दोन क्षेत्र खूप वेगळी आहेत, पण दोन्हीच्या मुळाशी एकच शक्ती काम करते, इच्छाशक्ती. दोन्हीही आपापल्या इच्छाशक्तीला प्रशिक्षित करत आहेत. म्हणूनच स्वामीजी म्हणतात, दोन्ही शिक्षणाचेच प्रकार आहेत. किती विलक्षण विचार आहे हा. या संपूर्ण दृष्टिकोनाची सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? ती ही आहे की हे आपल्याला सांगतं की आपल्याला बाहेरून काहीही मिळवायचं नाहीये. सगळं काही आपल्या आतच आहे. हो, आपल्या आत एक प्रचंड शक्ती आहे, फक्त तिला जागं करायची गरज आहे. शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या सुप्त शक्तीला जागृत करण्याची प्रक्रिया. हा विचार नुसता हवेत नाहीये. हा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी स्वामी विवेकानंद एक खरी गोष्ट सांगतात. न्यूयॉर्कमध्ये असताना त्यांनी पाहिलेली ही एक घटना आहे जी आपल्याला मानवी क्षमतेचं आणि मानसिकतेच्या शक्तीचं एक जिवंत दर्शन घडवते. चला तर मग ही प्रेरणादायी गोष्ट ऐकूया. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. आयर्लंडमध्ये भयंकर दुष्काळ पडलाय. तिथून एक माणूस अमेरिकेत येतो. त्याचे खांदे पूर्णपणे झुकलेले आहेत, चेहऱ्यावर निराशेची धूळ आहे, डोळ्यात भीती आहे आणि चालण्यात एक हतबलता आहे. तो स्वतःला गरीब आणि असहाय्य समजतो. पण मग तो अमेरिकेच्या वातावरणात येतो. इथे तो पाहतो की लोक परिश्रम करत आहेत, पुढे जात आहेत, स्वतःचं नशीब घडवत आहेत. आणि काय आश्चर्य,
फक्त 6 महिन्यात तोच माणूस पूर्णपणे बदलून जातो. आता त्याचे खांदे ताठ आहेत, चालण्यात एक अभिमान आहे आणि डोळ्यात आत्मविश्वासाची एक वेगळीच चमक आहे. आता हाच प्रश्न स्वामीजींनाही पडला आणि आपल्यालाही पडतो की फक्त 6 महिन्यात एक माणूस इतका कसा बदलू शकतो? त्याला कोणती लॉटरी लागली नाही, त्याला कोणी बाहेरून कोणतीही विशेष शक्ती दिली नाही. मग हा चमत्कार घडला कसा? याचं उत्तर कुठे आहे? काय वाटतं? याचं रहस्य वेदांतात आहे. स्वामीजी म्हणतात, जेव्हा तो माणूस आयर्लंडमध्ये होता तेव्हा तिथलं वातावरण त्याला सतत सांगत होतं की तू गुलाम आहेस, तू गरीब आहेस, तुझं काहीच होणार नाही. या विचारांनी त्याने स्वतःलाच संमोहित करून टाकलं होतं. त्याच्या डोक्यात एकच स्टेप वाजत होती, मी कमकुवत आहे. या सेल्फ हिप्नॉसिसमुळे त्याची आतली शक्ती पूर्णपणे दबून गेली होती. पण जेव्हा तो अमेरिकेत आला तेव्हा तिथल्या वातावरणाने त्याला एक नवीन संदेश दिला. तू काहीही करू शकतोस, धाडसी बन, स्वतःचं आयुष्य घडव. ही नवीन सकारात्मक टेप त्याच्या कानावर पडली आणि त्याची दबलेली सुप्त शक्ती जागी झाली. आणि ही गोष्ट आपल्याला पुन्हा स्वामीजींच्या त्या मूळ व्याख्येवर आणून सोडते. त्या आयरिश माणसाला कोणतीही नवीन शक्ती बाहेरून मिळाली नाही. ती शक्ती, ती पूर्णता, ते यश त्याच्यात आधीपासूनच होतं. तो काही वेगळा नव्हता, आपल्यासारखाच होता. फक्त योग्य वातावरण मिळाल्याने, योग्य विचार मिळाल्याने त्याच्या आतली शक्ती बाहेर आली, प्रकट झाली, मॅनिफेस्ट झाली. हेच खरं शिक्षण आहे. आज जे आहे त्याला बाहेर आणणं. ठीक आहे, आपल्या आत शक्ती आहे हे तर मान्य. पण नुसती शक्ती असून काय उपयोग? तिला योग्य दिशा द्यावी लागेल नाही का? बघा, अणुबॉम्बमध्येही प्रचंड शक्ती असते आणि अणुऊर्जा प्रकल्पातही. पण दिशाच तर सगळा खेळ बदलते. तर या आंतरिक शक्तीला बुद्धीच्या विकासासाठी कसं वापरायचं हे आता पाहूया. आपली ही आंतरिक शक्ती एका नदीसारखी आहे. तुम्ही तिला शेतीकडे वळवलं तर धान्य मिळेल, कारखान्याकडे वळवलं तर वस्तू मिळतील. त्याचप्रमाणे स्वामीजी म्हणतात, जर आपण ही शक्ती भौतिक गोष्टींवर म्हणजे पैसा, संपत्ती, वस्तू मिळवण्यासाठी बाहेरच्या जगात केंद्रित केली तर आपला भौतिक विकास नक्की होईल, त्यात काहीच शंका नाही. पण जर हीच शक्ती आपण आपल्या आत वळवली, आपल्या विचारांवर केंद्रित केली तर प्रज्ञा म्हणजेच उच्च बुद्धीचा विकास होतो. निवड आपली आहे. ही प्रज्ञा किंवा बुद्धी विकसित करण्याची एक सोपी प्रॅक्टिकल पद्धत आहे, ज्याला विवेक असं म्हणतात. म्हणजे आपल्या विचारांचा बॉस बनणं, गुलाम नाही. याची पहिली पायरी आहे निरीक्षण. जेव्हा मनात राग, मोह किंवा भीतीचा विचार येतो तेव्हा त्याला फक्त पाहणं, फक्त जागरूक होणं. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे भेद करणं. म्हणजे तो विचार स्वतःपासून वेगळा आहे हे ओळखणं. मी रागावलो नाही, माझ्या मनात रागाचा विचार आला आहे. मी या विचाराला पाहणारा साक्षी आहे, ही भावना. आणि तिसरी पायरी, हा सराव सतत करत राहिल्याने जसा व्यायामाने स्नायू मजबूत होतात तशी आपली बुद्धी मजबूत होते. विकसित बुद्धीचा सर्वात मोठा फायदा काय? तर आपण आपल्या भावनांनी आणि विचारांचे ड्रायव्हर बनतो, पॅसेंजर नाही. एक न्यायाधीश जसा समोरच्याच्या भावनिक कहाणीत न वाहून जाता तथ्यांच्या आधारे योग्य निर्णय देतो, तशीच विकसित बुद्धी असलेली व्यक्ती भावनांचा योग्य वापर करते. आपण भावनांच्या लाटेवर सर्फिंग करायला शिकतो, त्यात गटांगळ्या खायला नाही. आत्तापर्यंत आपण अनेक संकल्पना पाहिल्या, एकाग्रता, इच्छाशक्ती, आंतरिक शक्ती. पण या सगळ्यांचा रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा? आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. या शेवटच्या भागात आपण ज्ञान मिळवण्याची आणि आपलं आयुष्य बदलण्याची एक अत्यंत व्यावहारिक, ॲक्शनेबल पद्धत पाहणार आहोत. हे वाक्य ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, पण स्वामी विवेकानंदांचा हा दावा आहे. ते म्हणतात की आपण एका ग्रंथालयातल्या सर्व पुस्तकांपेक्षा जास्त ज्ञान मिळवू शकतो, आणि तेही एका खोलीत बसून. कसं? बाहेरच्या माहितीवर अवलंबून न राहता आपल्या आतल्या ज्ञानाचा स्रोत उघडून. चला पाहूया हे कसं शक्य आहे. स्वामीजी एक साधा प्रयोग करायला सांगतात. कोणतेही 5 ऊर्जा देणारे सकारात्मक विचार निवडा. इथे काही उदाहरणे दिली आहेत, पण आपण आपले स्वतःचे 5 विचार निवडू शकतो. आणि मग त्यांना फक्त डायरीत लिहून ठेवायचं नाहीये, त्यांना जगायचंय. आपल्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून ते विचार दिसले पाहिजेत. जर आपला विचार असेल, चिकाटी हीच खरी शक्ती आहे, तर कोणतंही काम अर्धवट सोडू नका. वाटल्यास इथेच थांबा आणि आपले 5 विचार लिहून काढा. आता प्रश्न येतो की ही पद्धत काम का करते? कारण खरं ज्ञान हे पुस्तकातल्या स्थिर, निर्जीव शब्दांमध्ये नाही. ते एक डायनॅमिक एनर्जी, एक जिवंत ऊर्जा आहे. जेव्हा विचार कृतीत उतरतात, जेव्हा आपण निवडलेल्या विचारांनुसार जगायला लागतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती आणि एकाग्रता आपोआप जागृत होते. आणि मग आपल्या आत दडलेलं खरं, व्यावहारिक ज्ञान प्रकट होऊ लागतं. आपली खरी मार्कशीट कोणती आहे? पदवी किंवा मार्क नाही. स्वामीजी म्हणतात, आपण किती शिकलेले आहोत हे या 3 गोष्टींवरून ठरतं. चला, स्वतःलाच काही प्रश्न विचारूया. पहिलं, स्वातंत्र्य.
आपल्या मनात नको असलेले विचार किती येतात आणि ते आपल्याला किती त्रास देतात. दुसरं, आत्मविश्वास. आपण स्वतःवर, आपल्या क्षमतेवर किती विश्वास ठेवतो. आणि तिसरं, आत्मसन्मान. आपण स्वतःला दिलेला शब्द किती वेळा पाळतो. हेच शिक्षणाचे खरे मापदंड आहेत. या संपूर्ण विश्लेषणातून 2 गोष्टी आपण आत्तापासून सुरू करू शकतो. याला एक 30 मिनिट्स चॅलेंज समजा. कोणतंही काम, मग तो अभ्यास असो वा ऑफिसचं काम, सुरू करण्यापूर्वी फक्त एक संकल्प करा. पुढची 30 मिनिटं माझं लक्ष फक्त या कामावर असेल आणि बाकी विचारांना मी येऊ देणार नाही. आणि दुसरं, प्रत्येक कामाला एक ट्रेनिंग समजा. आपलं आयुष्य हे आपल्या इच्छाशक्तीसाठी एक जिम आहे. प्रत्येक कृती तुमची इच्छाशक्ती वाढवण्याची एक संधी आहे. काहीही अर्धवट अर्ध्या मनाने करू नका. आज आपण स्वामीजींच्या अनेक शक्तिशाली विचारांवर चर्चा केली. पण या सगळ्यामध्ये अशी कोणती एक कल्पना आहे, असा कोणता एक विचार आहे जो आपल्या मनात घर करून राहिला आहे, जो आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो? थोडा वेळ घ्या आणि विचार करा. तो एक विचार कोणता आहे? आपल्याला सापडलेली ती एक कल्पना कोणती आहे जी आपलं आयुष्य बदलू शकते? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण ज्ञान हे वाटल्याने वाढतं. कदाचित आपला एक विचार दुसऱ्या कोणासाठी प्रेरणा बनेल. चला, एक सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करूया. धन्यवाद. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.